बाजारात आणल्या होत्या अशा शेवग्याच्या शेंगा. मग आता एवढ्या साऱ्या शेंगांचं करायचं काय, मग म्हणलं चला शेवगा फ्राय बनवूयात. मग काय केलं, सुरुवातीला शेवग्याच्या शेंगा स्वच्छ अशा धुवून घेतल्या आणि त्या कट करून घेतल्या. आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कट करायचं आणि त्याच्यावरची जी साल असते ना ती थोडीशी काढून घ्यायची, म्हणजे शेवगा लोट पटकन शिजला जातो. त्या पद्धतीनं आपण सगळ्या शेवग्याच्या शेंगा कट केल्या आणि आता आपल्याला त्या थोड्याशा शिजवून घ्यायच्या. आता शिजवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं, त्याच्यात थोडंसं हळद मीठ टाकायचं चवीसाठी आणि ह्या शेंगा आपल्याला नाही चांगल्या शिजवून घ्यायच्यात. आता आपल्या शेंगा शिजते का नाही तर मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी घेतले आलं, लसूण, धने, कोथिंबीर, कांदा, पांढरे तीळ, जिरं आणि खोबरं एवढं घेतलं. आता सुरुवातीला जिरं आणि तीळ छान असं खरपूस भाजून घेऊया. जिरं तीळ थोडंसं भाजून झालं की आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं देखील आपल्याला तांबूस रंगावर परतून घ्यायचं आहे. आता हे शक्यतो गावाकडे असलं तर काय होतं, चुलीमध्ये भाजलं का नाही छान असं त्याला काळा रंग येतो, पण आपण काय आता गॅसवर भाजू शकत नाही, म्हणून आपण असं कढईत किंवा पॅनमध्ये भाजून घ्यायचं. कांदा देखील भाजून घ्यायचा. आता आपण फोडणी करून घेऊयात आणि हे भाजलेला मसाला थोडासा थंड झाला की मिक्सरमधनं वाटून घ्यायचा. आता सुरुवातीला जिरा मोहरी टाकायची, जो वाटलेला मसाला आहे का नाही तो तेलात तणाय चांगला परतून घ्यायचा बघा, तेल सुटेपर्यंत. त्याच्यात आता हळद, मीठ, चटणी, तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कुठला गरम मसाला वगैरे थोडासा घालायचा असेल तर घालू शकता. मी फक्त हळद, मीठ आणि चटणी, घरगुती चटणी अशी वापरणार आहे, कारण चटणीमध्ये आपले सगळे मसाले असतातच, त्यामुळे जास्त काही मसाले घातले नाहीत. आणि छान असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आणि थोडासा मसाला खाली लागेल ह्याच्यासाठी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. पाणी घातल्यानं काय होतं, मसाला छान असा भाजला जातो. सगळा मसाला भाजून झाला ना की व्यवस्थित त्यात आपल्याला शेवग्याच्या शेंगा घालून घ्यायच्या, ज्या आपण की शिजवून घेतल्या त्या. असं 5 ते 10 मिनिटात आपला हा शेवगा मसाला तयार होतोय बघा. चवीनुसार मीठ घाला, वरून कोथिंबीर घालायची.